मुझे बोलते है तू नास्तिक है. खाऊन नाही आलो. हे बघ, आपण खाते ना, उपवास याला बोलतात का? काहीतरी ठेवतात वाटतं. जर कोणाला माहिती असेल याच्याबद्दल की काय रिझन आहे, काय 10 वर्ष आधी याच्या प्रेमात पडतोच आहे मी अजून पण रोज. आणि आजचा दिवस मी खूप मॅनिफेस्ट केलेला. आज बोललो श्रावणी सोमवार आहे, मी सकाळी मंदिरात गेलेलो तेव्हा सुद्धा असंच मनात बोललेलो मुवमेंट एकदम भारी आहे. मी हिच्यासोबत आता असंच बोलत होतो एका कमेंट रिलेटेड, आणि आता जी फिलिंग आहे बाई मनात वेगळीच आहे. शाबास, पेमेंट वाढवणार मी तुझा. सांग ना आता, ते बघून बोल. मगाचपासून मारून घेतो हात साफ करून. शाबास की बोलतात ब्रो याला, शाबास की. आज मॅनिफेस्ट करते बोललेलो या डेटला. आज 17 ऑगस्ट 2026 आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 39 म्हणून. आताचा दिवसाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने करतोय. आम्ही जस्ट आलोय आता मंदिराजवळ. डेली आपण शॉपच्या पासूनच सुरुवात करतो किंवा प्रणालीच्या घरापासून, पण बेसिकली आज इथून सुरुवात केली. आज पहिला श्रावणाचा सोमवार आहे, श्रावणी सोमवार ना, श्रावणी सोमवार आहे. सो आता पहिला आपण दर्शन वगैरे घेऊ. पाऊस काय आज ऐकत नाहीये, सकाळपासून नॉनस्टॉप चालू आहे. संडे तर आपला चांगल्यापैकी गेलेला. सो लेट सी महादेवाच्या आशीर्वादाने आज मंडे कसा जातोय आणि आज काय होत आहे. श्रावणी सोमवारच्या दिवशी आमचा उपवास वगैरे तरी नाहीये, पण पाय पडायचंय तेवढं माहिती आहे. उपवास मला नाही जमत, ही तरी कधीतरी करते. तुझ्या भावासाठी ठेवतो. बापरे, तू ठेवलंयस? भाव आराम आहे तुझा. 12 वाजे. आलो आता दोघं पण शॉप वरती. आज मॅडमचा उपवास आहे, भावासाठी ठेवला येईल आणि बघू शकता उपवास खूप जोरात चाललाय. याने उपवास होतो हा, और लोग मुझे बोलते है तू नास्तिक है. खाऊन नाही आलो. हे बघ, आपण खाते ना, उपवास याला बोलतात का? प्लीज कमेंट करून सांगा. मी खाऊन पिऊन मनाने देवाला मानतो. मी असं उपवास नाही पाहत. माझी बहीण पण खाऊन पिऊन बोलते. अथर्वसाठी हिने उपवास ठेवलाय. अथर्व बाई, तुझं लग्न या वर्षीच होईल, म्हणजे लग्नासाठीच ठेवतात का? बघू, आज उपवासाचा दिवस आहे हिचा. 12 नंतर ती दाबून खाऊ शकते, 12 पर्यंत उपवास आहे. असं काहीतरी ठेवतात वाटतं. जर कोणाला माहिती असेल याच्याबद्दल की काय रिझन आहे, काय नाही, काय असतं रिझन सांग. सगळं ते रे, वाव 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 वाव, भारी दिसते ना बघा ही. टिक्का विक्का लावल्यावर. 10 वर्ष आधी याच्या प्रेमात पडतोच आहे मी अजून पण रोज प्रेमात. बघूया आजचा दिवस. आणि आज मंडे आहे, पहिलाच श्रावणी सोमवार आहे, आणि आज नागपंचमी पण आहे. आज नागपंचमी पण आहे, तर मला वाटतं, सॉरी मला एवढं नाही माहिती. मग एवढं बोलायचं ना, आता मी बोलल्यावरती नागपंचमी. मला वाटलं माहिती आहे. मला नाही माहिती. नागपंचमी पण आहे, तर त्याचमुळे आजचं सेल कसा असेल डाऊटफुल असेल, कारण का बऱ्याच जणांचे उपवास असतात. सो कोण येईल नाही येईल माहिती नाही, पण आपण आपल्या डेली जसं रेडी राहतो, जो डेलीचा मंडे असतो त्या यानेच आपण रेडी राहिलोय. उद्याचा ट्युजडे आहे, म्हणजे आमचा वीकेंड आहे. सो आज आणि उद्या जे पण असेल ते बघायचं आहे, कारण का पास्ता एकदम पण राहिला तर तो मग वेस्ट जाणार. सो सर्वच मॅनेज करायचंय. मिल्क आहे, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मॅनेज करायला लागतात जेव्हा पण वीकेंड जवळ येतो आमचा. आणि जर काय काम असेल तर सो बघूया आता पुढे कसं काय होतंय, काय नाही होतंय. जे पण असेल ब्लॉग मध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. आणि आज काही जर मोठं मुवमेंट नसतील तर मला एकाच दुसरे जे मला मेसेज आलेले की ज्यांच्यामुळे आमच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस झालेत, तर ते मला नक्की शो करेल. एक तर आहेच माझ्याकडे आणि अजून बरेच आहेत असे, बट एक कालचाच आहे तो मला पण बरं वाटलं की मराठीमध्येच त्या टाईमने लिहिलेला आहे. सो दाखवेल तुम्हाला पण, तुम्हाला पण समजेल की काय आहे. जे पण व्हिडिओज बनवायचा विचार करतायत किंवा खरंच त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, तर त्या सगळ्यांना सुद्धा हेल्प होईल. किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल की आपण कोणाच्या लाईफमध्ये काहीतरी 1-2 गोष्टी फक्त सांगतो, तर त्याच्यामध्ये त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस होतात. तर या सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला पण. बघू आता पुढे कसं जात आहे, काय जात आहे. आता मी माझी कॉफी एन्जॉय करतो, तुम्ही तुमची कॉफी एन्जॉय करा, आणि आता भेटू पुढे.
बाहेरचा माहोल दाखवतो पहिला. जोरदार असा पाऊस, ही स्टँडिंग पोझिशन. आणि काही महिन्याआधी एका महिन्याआधी आपण खूप खुश झालेलो या रिझनसाठी की आपली फायनली इंस्टाग्रामवरती 10K फॅमिली कंप्लीट झालेली. आता एक सेकंड अचिव्हमेंट आज अशी झाली आमची की आज फायनली आमचे यूट्यूबवर सुद्धा 10K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. मुवमेंट एकदम भारी आहे. मी हिच्यासोबत आता असंच बोलत होतो एका कमेंट रिलेटेड आणि मी असंच बोललो की यार आज झाले पाहिजे. आणि सिरियसली आज आपले फायनली 10K झाले आहेत. मुवमेंट खतरनाक आहे. इवन आपले इंस्टाग्रामवरती 11K आज 10K ह्याचे आणि 1 का 1.5 आठवड्याआधी फेसबुकवरती पण आपले 10K झालेत. आणि आजचा दिवस मी खूप मॅनिफेस्ट केलेला. आज बोललो सामने सोमवार आहे, मी सकाळी मंदिरात गेलेलो तेव्हा सुद्धा असंच मनात बोललेलो की आजच्या दिवसात होऊ दे 10K. मला असंच जरा सेलिब्रेट करायचं आहे. मीन्स आजच असं नाही बट नेक्स्ट मंडेला किंवा काहीतरी आपण थोडं चांगली गोष्ट करू. बट एक खूप थँक्सफुल आहे तुम्हा सर्वांना. आता जी फिलिंग आहे बाई मनात वेगळीच आहे. आजचा दिवस कसंही जाऊ दे पण एक चुकून भेटलंय. आता लेट सी पुढे काय जातो काय नाही जात आहे ते पण आता ब्लॉगमध्ये तर नक्कीच सांगेल. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघ. हा मोमेंट आणि ही म्युझिक मॅच करते ऑराला. ऑरा भाई भले कमी आहे कोणा दुसऱ्यासाठी पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते पार करायला पूर्ण 1 वर्ष गेलं आहे. 1 वर्ष रोजची रात्र एडिटिंगला गेली आहे. 11 वाजल्यात. वरती माझी थार आहे ती आता प्रणालीने पाडलेली परत तिने ठेवून दिली आणि मी रागवणार होतो तिच्यावर पण तिने आता काम केलंय ना भाई. हा क्लिनिंग बघा फुल पॉवरफुल भाई. अनु इकडे बघ. शाबास. पेमेंट वाढवणार मी तुझा. नाही ते अजून पण पुसते स्टील. बापरे मी बोललो आता थांबेल पण नाही. येस 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 बरोबर. आणि हा नवीन कपडा आणलाय त्याच्यामुळे ती अजून शायनिंग मारते. हा सगळं पाड आहे बघ नीट करते. मी तुला शिकवतो कशी करायची. आहे बाबा इकडे धूळ आहे. हा ते बघ कर कर ओके. तेव्हा थोडी तोंडाला लागले तिच्या ती पूस. हा मस्त फेस पण दिसेल थोड्या वेळाने. बापरे बघा काय चमक आहे एक ना. सांग ना आता ते बघून बोल. मगाचपासून मारून घेतोय हात साफ करून. शाबासकी बोलतात ब्रो याला. शाबासकी नाही ब्रो दिस इज शाबास. शाळेत तुला कधी भेटलं ना तुझ्यासमोर मला द्यायचे शाबासकी सर. ते शाबासकी. हा मला शाबासकी द्यायचे ना. हा भाई मोठमोठे गार केले गंमत मध्ये. चला आता हे झालं की आम्ही तुम्हाला सांगतो स्वामींमुळे खूप चांगले चांगले लोक येतात आपल्याकडे येऊन खूप चांगल्या गोष्टी बोलतात. आता पण एक लेडी आली समोरून येऊन ॲप्रिशिएशन केलं. प्रणालीच्या कामाबद्दल खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बोलले. फूडबद्दल चांगल्या गोष्टी बोलल्या आणि अजून पण आहेत बऱ्याच शेअर करतो. जस्ट थोडंफार काम राहिलं आहे. हे झालं की आपण मग गप्पा मारू डेलीसारख्या. पुन्हा एकदा आलोय तुमच्याशी गप्पा मारायला. म्हणजेच आपला दिवस कसा गेला आणि काय झालं काय नाही झालं या सगळ्या गोष्टी सांगायला. जसं मी बोललो की नाही बोललो मला आठवत नाही. आय थिंक सो मी हिला बोललो. तुम्ही सकाळी मॅनिफेस्ट केलं होतं एक गोष्ट. म्हणजे असे होप्स होते की आजच्या दिवसामध्ये 10K आपल्याला सबस्क्रायबर कंप्लीट होतील. कारण का 2-3 दिवसापासून स्टॉपवरती होतं 25. सकाळी जेव्हा आम्ही मंदिरात गेलो तेव्हा असं थोडं मॅनिफेस्ट केलं की यार मी महादेवासमोर पण असंच बोललो की आजचा चांगला दिवस आहे. तो आज झाला तर थोडा अजून जरा चांगलं वाटेल. एक चांगली वाईब येईल. पॉझिटिव्हनेस एक पॉझिटिव्ह वाईब जास्त येईल. असं फेस केलं असं की होऊ दे. आणि इव्हनिंगला जस्ट मी मोबाईल ओपन केला आणि हिला मी काहीतरी दुसरं दाखवणार होतं आणि मी आमच्या दोघांचं असं बोलणं चाललेलं. ही तंदूर मसाला बनवायला हिने चालू केलेला आणि तेव्हाच मी बघतोय 10K. तर मित्रांनो आपला फायनली युट्यूब चॅनलला पण K लागलाय. म्हणजेच आपल्याला 10K सबस्क्रायबर कम्प्लीट झाले. येस दोघांचं मॅनिफेस्टेशन कुठेतरी कामी आलं. आणि मॅनिफेस्टेशन फक्त नाही बोलू शकत. कुठेतरी ती 1 वर्षाची मेहनत होती. एक दिवस युट्यूबला जेव्हा टाकायला व्हिडिओ चालू केलेला इंस्टाग्रामने तरी होप चांगले स्टार्टिंग पासूनच दिले की पहिलाच व्हिडिओ आपला 10Kचा पूर्ण फॉल म्हणजे हे झालेला व्ह्यूज आलेले. जो एकदम पहिला व्हिडिओ होता चॅनल चालू केल्याच्या त्याच दिवशी टाकलेला. सो बोलतात ना
इंस्टाग्रामने तरी कुठेतरी होप्स मध्ये मध्ये दिलेले की बाबा कोणतरी बघतंय. युट्यूबला 1 व्ह्यू, 2 व्ह्यू, कधी 5 व्ह्यू, कधी 10 व्ह्यू, कधी 20 व्ह्यू. त्याच्यावरती 2-2, 3-3 महिने व्ह्यूज नव्हते. हळूहळू व्हिडिओ लोकांना आवडायला लागले. मग एक आम्हाला पण सबस्क्रायबर. असं हे वाटतं, काळजी वाटायला लागली, लोक व्ह्यूज वाढत का नाहीत आमचे, हा म्हणजे कोण सबस्क्राईब करत नाही, की हा कंटेंट नक्की आवडेल का. आवडेल का? मला असं वाटतंय जवळजवळ 150 काहीतरी व्हिडिओ गेल्यानंतरला थोडं होप्स वाढला. म्हणजे जे 20-30 व्ह्यू होते ते 100-150 असे काय काय यायला लागले. हळूहळू मग 200, मग 500. पहिला व्ह्यूज आमचा जेव्हा 1000 गेला एवढं खुश झालो. 1000 व्ह्यूज गेलेत युट्यूब वरती. आणि मग त्याच्यानंतरला मग जे हळूहळू पिकअप पकडायला चालू केलं. मग 1-2-3 रील आमच्या चांगल्यापैकी कॅच झाल्या, म्हणजे चांगल्यापैकी व्ह्यूज झाले. त्याच्यावरूनच आम्हाला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले फेब्रुवारीमध्ये. बरोबर, फेब्रुवारीमध्ये 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले. त्याच्यानंतरला मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 6 महिन्यामध्ये आपले 1000 वरनं 10,000 वरतीच फायनली पोहोचलोय. जे पण तुम्ही आहात, बऱ्याच लोकांना काय मी कोणालाच ओळखत नसेल, जे पण आहेत नवीनच असतील. 10,000 मधले आपले 1000 जण, त्याला फॅमिली मेंबर, इकडचे तिकडचे सगळे कांजूर भांडूपचे जे लहानपणापासून ओळखतात, त्यांनी जर सबस्क्राईब केलं असेल तर ते 1000 असतील. पण पुढचे 9,000 तुम्ही अनोळखीच आहात. आणि तुमचा आणि माझा जे पण रिलेशन आहे ते युट्यूब, इंस्टाग्राममुळे आहे. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलात तर सबस्क्राईब बटन दाबायला खूप टाइम लागतो लोकांना. कोणतरी असं यासाठी दाबेल की ठीक आहे सर एक मराठी माणूस आहे आपण सपोर्ट करू. कोणतरी यासाठी दाबेल की माझा मित्र आहे म्हणून. कोणतरी यासाठी दाबेल की चल भाई आपण सपोर्ट म्हणून एक असं करू. बट या सगळ्याहून कोणतरी असा असेल जो जेन्युइनली दाबेल की त्याला माहिती की इकडून आपल्याला काहीतरी बेस्ट भेटेल, इकडून पॉझिटिव्ह वाईब येते, काहीतरी शिकायला भेटतंय, काहीतरी आपलं पण त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू, आपण पण काहीतरी लाईफमध्ये अजून काहीतरी करू. या सगळ्या रिझनमुळे कोणी ना कोणी सबस्क्राईब केलं असेल. आणि त्या प्रत्येक सबस्क्रायबरला ही गोष्ट आज पण सांगते की पुढे जे पण माझं प्लॅनिंग आहे, जे पण काय करणार आहे, माझे प्लस पॉईंट मायनस पॉईंट, जे पण धंदा मला शिकवणार आहे, ईच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला सुद्धा मी माझ्या या ब्लॉग्स मध्ये सांगत येईल. जेणेकरून पुढचे काही वर्ष जेव्हा तुम्हाला बिझनेस सेटअप करायचा असेल तर जे प्रॉब्लेम्स मी फेस केले, जिथून मी आलोय तिकडे तुम्ही नसाल, तुम्ही थोडं स्टेप्स वर असाल. म्हणजे जर 100 शिड्या चढायच्या असतील तर तुमचे 10 शिड्यांचे जे पण स्टेप्स असतील ते माझ्यामुळे थोडे तरी इझी होतील, ह्याची गॅरंटी मला आहे. कारण का माझ्याकडनं जेवढं बेस्ट होईल मी तुम्हाला सांगत आलोय, यापुढेही सांगेलच. सो त्या सर्वांना थँक्यू ज्यांनी इंस्टाग्रामवरती आतापर्यंत 11,000 लोक आहेत, युट्यूबचे पण आपले 10K झालेत. आणि आज फायनली सबस्क्रायबर आपले 10K कम्प्लीट झालेत. याचा पुढचा टप्पा आपल्याला 100Kचा गाठायचा आहे. 100Kचा यासाठी गाठायचा आहे, लहानपणापासून जेव्हा पण लहान म्हणजे आमच्या टायमाला युट्यूब चालू झालेलं, जेव्हा जेव्हा थोडं अक्कल यायला लागली, युट्यूब समजायला लागला. मी पण 2-3 जे युट्यूबर्स होते, जसं मुंबईकर निखिल होता, त्याच्यानंतर आशिष चंचलानी होते, परत अजून भुवन बाम, बी युनिक, यांचे व्हिडिओज मी खूप बघायचो. तेव्हा घरी टीव्हीवर लावायचो. मम्मी बोलायची अरे काय बघतोयस, काय सांगताय, असा तसा खूप गोष्टी असायच्या. तेव्हा खूप असं वाटायचं की आपण पण करावं, बट काय कंटेंट दाखवणार, काय करणार, खरंच माहित नव्हतं की हा कंटेंट, आमचा जो बिझनेस जर्नी आहे तो कंटेंट वर्क करेल किंवा त्याच्यावरतून लोकांना आवडेल बघायला आणि ते सगळं आपण शो करू शकतो. त्यांची लाईफस्टाईल खूप वेगळी असायची, त्यांचं कंटेंट वेगळं असायचं, पण आपल्याकडे आपला युनिक कंटेंट काय असेल. सो हा कंटेंट आम्ही चूज केला. आमची शॉप जर्नी, आमची बिझनेस जर्नी, आमच्या दोघांची जर्नी, या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करत आलो. आणि आय थिंक सो त्यामुळेच आज हे 10K आहेत. आणि त्या टायमाला त्यांच्याकडे सिल्वर बटन, गोल्डन बटन असे बघितले की असं वाटतं की लाईफमध्ये खूप काहीतरी जिंकले ते. सो त्या लहानपणीची एक बोलतात ना की एक आठवण किंवा एक लहानपणीचं मनात असलेली एक गोष्ट आहे की मला ही गोष्ट हवी आहे, तर ती होती की एक सिल्वर बटन, गोल्डन बटन. आणि आज मला असं वाटतंय की आपण कुठे नाही तर ते 10 स्टेप्स चढलोय, अजून 90 स्टेप्स चढायचे बाकी आहेत. टाइम लागेल, सगळं होईल, पण माझी खूप इच्छा आहे की आज मॅनिफेस्ट करते या शॉपमध्ये तो सिल्वर बटन लागावा. त्या दिवशी हा व्हिडिओ जर मी परत स्क्रोल करेल आणि हा टाकेल की बोललेलो या डेटला, आज 17 ऑगस्ट 2026 आहे. असं काही नाहीये की मला तुमच्या एका वर्षातच पाहिजे, 2 महिन्यात, जेव्हा पण असेल मी माझी कन्सिस्टन्सी ठेवेल, माझा कंटेंट चालू ठेवेल. बट तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. पुढचे 90,000 सबस्क्रायबर पार करायला, ती गोष्ट गाठायला आमच्या दोघांना
सपोर्ट करा जसं आतापर्यंत करत आलाय. आणि जर तुम्हाला कंटेंट खरंच आवडत असेल किंवा याच्यामध्ये अजून काय आम्ही नवीन आणू किंवा काय सुधारू, असं जे पण काही असेल नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा किंवा DM करा. आत्ता दिवस इथेच थांबूया. आता पुढे जाऊन आम्हाला पेट्रोल वगैरे भरायचं, सो पुढे अजून 1-2 तास आमचे असंच जाणार आहे. सो त्यानंतरला परत घरी जाऊन कंटेंट हे ते सगळ्या गोष्टीमध्ये रोज वाचतात. आणि आज माझी हालत खराब यासाठी आहे की काल मला 4 वाजलेत एडिटिंगलाच, कारण का मी ट्राय करत होतो की जे बाहेरचे मुवमेंट्स आहेत ते कॅप्चर करायचं. ते पूर्ण टाइम माझा ते CCTV मध्येच गेला. सो कधी 4 वाजले कळलं नाही, बट ठीक आहे. आता बघू. उद्याचा दिवस आमचा वीकेंड आहे आणि आमचं पण काहीतरी प्लॅनिंग आहे, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही नक्कीच सांगू. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.